हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन सारथी. जे आणि एम एच टी सी ई टीची तयारी झाली सोपी या सिरीजमध्ये आपण आज मॅट्रासेस टॉपिकचे पी वाय क्यूज बघणार आहे. मॅट्रासेस टॉपिकचं वेटेज किती आहे? ऑनलाईन नॉलेज या टॉपिकचा एक क्वेश्चन सी ई टीमध्ये विचारला जातो. ठीक आहे, आणि तो मोस्ट प्रोबॅबली जो क्वेश्चन विचारला जातो तो कशावरती विचारला जातो? प्रॉपर्टीजवरती विचारला जातो. म्हणून काय करायचं बाळांनो, प्रॉपर्टीज थोड्याशा परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, प्रॉपर्टीज तुम्हाला एकदा आल्या ना की तुम्हाला या टॉपिकचा क्वेश्चन थोडासा स्पीडमध्ये सोडवण्यासाठी खूप फायदा होईल. मग त्यांनी काय करायला लावलेलं आपल्याला, आपण जनरली काय करणार आहे सगळेच की इथं आपल्याला एक ए नावाचा मॅट्रिक्स दिला आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलं आहे? ए इन ब्रॅकेट आय प्लस ॲडजॉईंट ऑफ ए. आता सगळ्यांचा ब्रेन काय चालतो की सर ए तर आहे माझ्याकडे, आय मला माहीत असतो, ॲडजॉईंट ए काढतो, दोघांचे ॲडिशन करतो आणि त्यांचा क्रॉस प्रोडक्ट करतो. टाइम टेकिंग आहे, आन्सर येणार 100% आन्सर येणार, नो प्रॉब्लम. बट क्या हो जाएगा, तो दिक्कत ये हो जाएगी कि टाइम बहुत ही जाएगा, टाइम सेव ही नहीं होगा आपका. ठीक आहे, म्हणून काय करायचं, थोड्याशा प्रॉपर्टीज आहेत ना त्या आपण लर्न करायच्या. त्या प्रॉपर्टीजवरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवूयात. मग प्रॉपर्टीज काय, तर मी एने आतमध्ये मल्टिप्लाय करतो. तर एने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, इथे ए आय प्लस ए ॲडजॉईंट ऑफ ए ॲडजॉईंट ऑफ ए. आता ए आय म्हणजे काय असतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स. जसं मॅट्रिक्स नॉर्मल आपलं मल्टिप्लिकेशन असतो, त्याच्यामध्ये जर एखाद्या नंबरला 1 मल्टिप्लाय केलं तर तो नंबर ॲज इट इज येतो. तसं मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सनं जर मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येणार आहे? एच येणार आहे. काय आन्सर येणार आहे? ऑब्वियसली ए आन्सर येणार आहे, कारण आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ना, कुठल्याही नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं की आन्सर तेच येतो. ठीक आहे, सो ॲज इट इज ए आला. आता इकडं जो आहे का ए ॲडजॉईंट ए, हा ए ॲडजॉईंट ए म्हणजे नेमकं काय असतं बघा. ए इनवर्स इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे? 1/mod ए ॲडजॉईंट ऑफ ए. राईट, हा मॉड ए इकडं आला, मॉड ए इकडे आला, ए इनवर्स ए इकडं आला, ए इनवर्स ए इज इक्वल टू ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ए. हा ए मायनसमध्ये वर गेल्यास कुठं जाणार आहे? प्लसमध्ये. इज इक्वल टू काय येईल? ए ॲडजॉईंट ऑफ ए. मॉड ए इज इक्वल टू ए ॲडजॉईंट ऑफ बी. म्हणजे इथं ए ॲडजॉईंट एची जी प्रॉपर्टी असते ना ती काय असते? मॉड आणि मॉड ए आणि त्याच्यासोबत एक मॅट्रिक्स टाकावं लागेल. मॉड एला आयनं मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे? मॉड एच येणार आहे, म्हणून आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण टाकून द्यायचं. मग आपल्याला ए मॉड एची गरज आहे, ए तर आहे आपल्याकडे, मॉड एची गरज आहे. मग पटकन मॉड ए काढून घ्यायचा. मॉड ए म्हणजे याचा डिटर्मिनंट 1 -2 2 0 2 -3 3 -2 4. ठीक आहे, मग याला आता सोडूयात आपण. मॉड ए इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट बघा हे 8 देन मायनस इंटू मायनस प्लस फॉर्म्युल्यातलं -6 मायनस +2 इन ब्रॅकेट 4 इंटू 0 0 फॉर्म्युल्यातलं मायनस इंटू मायनस प्लस, दिस इज 9 +2 इन ब्रॅकेट. इथे पण क्रॉस मल्टिप्लाय केलं, 0 इंटू -2 0 फॉर्म्युल्यातलं मायनस आणि 3 इंटू 2 6. ह्याला सोडूयात. मॉड ए इज इक्वल टू 8 - 6 2 2 इंटू 1 2 0 + 9 9 9 2 18 और -6 2 12. ठीक है, तो इसको हम जब सॉल्व करेंगे तो किती आता है? 20 12 गेले किती उरले? 8. ठीक है, तो मॉड ए कितना आ गया आपका? 8. ये सब इसमें सब्स्टिट्यूट कर देना, ये जो निकालना है. मी काहीच नाही, एक सुद्धा प्रॉपर्टी यूज केलेला नाही. हा फक्त फॉर्म्युला सगळ्याला पाठ असतो. ठीक आहे, बोर्डची प्रिपरेशन करणार असू दे की प्रॉपर सी ई टीची प्रिपरेशन करणार असू दे, सगळ्यांना हा फॉर्म्युला पाठ असतो. त्याच फॉर्म्युलाने कन्वर्ट करून दिलेलं आहे. मग आता काय होणार पुढे? ह्या व्हॅल्यूज आपण इथं सबस्टिट्यूट केल्या. तर एची व्हॅल्यू काय आहे? व्हॉट इज ए? ए इज नथिंग बट 1 -2 2 0 2 -3 3 -2 4 प्लस 8 1 0 0 0 1 0 0 0 1. हम इसको सॉल्व करेंगे बढ़िया से. 1 -2 2 0 2 -3 3 -2 4 प्लस 8 ना आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 8 0 0 0 8 0 0 0 8. ठीक है, अब इसको सॉल्व करेंगे बढ़िया से. तो ये क्या हो जाएगा? ऐड केलं 1 + 8 9 -2, ये -2 ही रहेगा, ये 2 ही रहेगा. जस्ट कौन चेंज हो जाएंगे? जो डायगोनल्स के एलिमेंट्स हैं ना वही चेंज हो जाएंगे. तो डायगोनल्स के एलिमेंट 2 + 8 कितना आ जाएगा? यहाँ पे बीच में 10 आ जाएगा और लास्ट में
4 + 8 कितना आ जाएगा 12। बाकी चीज़ें एज इट इज़ रहेंगी ए में, क्योंकि ये 0 0 0 है। तो ये आंसर हमें कितना देगा, ये -2 0 0 10, ये -3, फिर ये 3 - 2 यानी 4, ठीक है, 3 - 2, और ये एडिशन होके कितना आ गया, ये किस ऑप्शन में दिया है, 9 इस ऑप्शन में है। 9 - 2 2, 0 10 -3, 3 - 2 12, ठीक है, इस ऑप्शन में दिया है। यहाँ पे ऑप्शन ए 9 - 2 2, 0 10 -3, 3 - 2 इथं 11 आहे, ठीक आहे, इथं 11 आहे आणि इथं 12 आहे, म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला खूप व्यवस्थित बघावं लागतं, ठीक आहे, कन्फ्युजन होण्याचे 100% चान्सेस असतात. ठीक आहे, तो मॅट्रिसेसचा एक सिंगल क्वेश्चन येणार आहे, सिंगल क्वेश्चन पुरतीच प्रिपरेशन करा, जास्तीचा वेळ देऊ नका. ठीक आहे, PYQ जरी तुम्ही केले चांगले तरी तुम्हाला मॅट्रिसेस टॉपिकचे क्वेश्चन 100% सुटणार आहेत. ठीक आहे.